तर मित्रांनो कधी तुमच्यासाठी थांबत नाहीये। इथे वेळेला महत्व देणं महत्वाचं। एक प्रसिद्ध असलेला हा खेळाडू मैदानामध्ये गेला आहे। हे वादळ घोंगट मध्ये त्याला रोखावं लागेल, कारण अनेक वेळा यांची फलंदाजी आम्ही अनेक सामन्यामध्ये पाहिली आहे, पण त्यांनी इशारा केलाय की सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू इथे एक धाव पूर्ण केली जाईल। एक धावेच्या सहाय्याने धावफलकावरती एक धाव इथे जो फलंदाज ज्याचा दरारा आहे कर्जत क्रिकेट मध्ये तोच दीपक। नक्कीच काहीतरी मोठी फटके याच्या खात्यामध्ये आहेत। हा मात्र खराब चेंडू पाहतोय, खराब दिशा, खराब लाईन। पंच आमच्याकडे वळले, स्वेर चेंडूचा मारा होतोय। अवंतर धाव इथे मिळली जाते। पहिले षटक आहे प्रगती पथावरती। दीपक आहे समोर फलंदाज। इथे सुद्धा खराब चेंडू होतोय। पहिले षटक आहे, पिवनचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर अशी गोलंदाजी झाली आणि समोरा फलंदाज दीपक सारखा समोरा फलंदाज आहे, एकाच दुसरा चेंडू जर खराब टाकला तर दीपक याला सोडणार नाहीये। इथे मात्र चांगल्या चेंडूची फेकी केली जाते। इथे चांगला टप्पा, चांगली दिशा आणि चांगली लाईन पाहायला मिळते। फलंदाज इथे चकला जातोय। निर्धाव चेंडूची गरज होती, तो निर्धाव चेंडू इथे टाकला जातोय। मात्र 3 या अंकावरती स्थिरावली जाते। सुंदर झेल पकडला जातोय विकेट कीपरच्या माध्यमातून। इथे महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा झेल। जर इथे दुसरा एसटी रक्षक असता तर कदाचित हा झेल सुटला असता, परंतु म्हणतात ना की आकाशात उडणाऱ्या घारीसारखी नजर हवी तरच तुम्ही ते झेल पकडू शकता। इथे त्या घारीसारखीच नजर ठेवली गेली आहे आणि झेल मात्र सुटू दिला नाहीये हातामधना। सुंदर क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर विकेट कीपरच्या माध्यमातून येते। तर पहिला विकेट जे वादळ घोंगडाच्या आतमध्येच त्याला शांत करण्यात यश आलंय विरुद्ध संघाला। दीपकची फलंदाजी पाहायला मिळालेली नाहीये। आम्हाला सुद्धा आशा होती की दीपकांना चांगली फलंदाजी पाहायला मिळेल, कारण आम्ही अनेक क्रीडांगणावरती याच दीपकचे आक्रमक फलंदाजी पाहिले, परंतु ते शून्यावर बाद व्हावं लागतं। चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल। काही खराब चेंडू होते, खराब चेंडू फेकले, त्यानंतर गोलंदाजाने सुद्धा उत्तर दिलं फलंदाजाला की मी सुद्धा मला सुद्धा पहिले षटक का हाताळण्यासाठी दिलं आहे, कारण होतं हेच की पहिला विकेट महत्वाचा गारद करणं। इथे डिलिव्हरी स्क्वेअर लेग रिझमला चेंडू जाईल। अगदी कार्पेटच्या सहाय्याने सीमारेषे पलीकडे पहिला चौकार येतोय ममदापूर संघासाठी। गणेशच्या माध्यमातून हा आलेला चौकार। पहिले षटक आहे, धावा येतात तर जिम 7 महत्वाचा विकेट आपण तंबूच्या आसराला पाहतोय। अंकुश गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होईल। पहिले सत्र आहे। इथे आहे झेल मात्र इथे सोडला गेलाय आणि चुकीला कधीच माफी नसते क्रिकेट मध्ये। इथे 6 धावा जातात। कारगिल चषक ठेवलंय हो, कारगिल रिक्षा वाल्यांनी लाखाचं बक्षीस लावलंय हो, पाषाण गप्पांनी लाखाचं बक्षीस लावलंय हो। इथे बिग हिट इथे षटकार पाहायला मिळते आणि या 6 धावेनिशी ते 19 धावा। काय फलंदाजी करतोय हा फलंदाज। 2 चेंडू षटकार पाहायला मिळत आहेत। गणेशच्या बॅट मधनं जबरदस्त
पाहायला मिळते ममदापूर संघासाठी. जरी दीपक बाद झाला असला तरी सुद्धा चांगली सुरुवात, ज्या सुरुवातीची गरज होती चांगली सुरुवात करून द्यायची होती ती दीपकला मात्र करता आली नव्हती. त्यानंतर वन डाऊन ला संधी मिळालेला हा फलंदाज मात्र इथे बरसतोय, चांगली फटकेबाजी करतोय, हाणामारी करतोय विरुद्ध संघाच्या गोलंदाजावरती. इथे दडपण केलं जातंय. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद धाव फलकावरती धावा आहेत त्या 19 धावा. कारगिल चषक ठेवलाई हो, लाखात बक्षीस लावलाई हो. दिना निमित्त हे क्रिकेट सामने आयोजिले, क्रिकेट सामने आयोजिले. 23, 24, 25, 26 जानेवारीला भरविले. 26 जानेवारीला भरविले. भारत मातेचा तिरंगा मैदानामध्ये रवलाई हो, भारत मातेचा तिरंगा मैदानामध्ये रवलाई हो. कारगिल रिक्षा पहिलं षटक इथे चांगली फौजी होते ममदापूर संघाकडनं. इथे चेंडू टाटा बाय बाय करत जातोय, प्रेक्षकांच्या भेटीला येतोय षटकार आणि या षटकारांशी तब्बल धाव संख्या 29 या अंकावरती पोहोचली जाते. फलंदाजाने मात्र इथे आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे. कुराडपाडे संघाचे क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय सीमारेषे लगत असलेला डीपचा क्षेत्ररक्षक मिड विकेटला नक्कीच कमरेमध्ये हात ठेवले आहेत. आपले गोलंदाज करतायत तरी काय, चेंडू फक्त आणायचं काम केलं जाते ते प्रेक्षक वर्गांकडनं. इथे पण काय फटका आहे, आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या बॅटचा दरारा. जबरदस्त फलंदाजी होते. 35 धावा येतात धाव फलकावरती. ममदापूर संघ एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. ज्या प्रकारे पहिला सामना आजचा रंगला होता, तब्बल 81 धावा कुठल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये, त्याच्याच बरोबरीने हा जातोय की काय असं वाटतंय, कारण प्रत्येक चेंडूवरती सीमारेषा टाकण्याचं काम केलं जातंय. गोलंदाजावरती इथे दडपण आहे. फलंदाज मात्र या वेळेस नक्कीच चांगला चेंडू. या फलंदाजाला डॉट चेंडू टाकणं म्हणजे जवळ जवळ मातीमधनं तेल काढण्यासारखं बरोबर आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती हा फलंदाज मोठे फटके मारतोय. इथे डॉट चेंडू टाकतोय. गोलंदाजाचं इथे कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आहे, उसळी घेणारा चेंडू आहे. इथे पुन्हा एकदा फलंदाज म्हणतोय ईट का जवाब पत्थर से देगा. काय फटका आहे, वन बाउंस, सीमा पार चेंडू जाते 40 या अंकावरती. इथे धावसंख्या पोहोचली जाते. काय फटकेबाजी होते, जबरदस्त हाणामारी प्रत्येक चेंडूवरती. इथे एकेरी दुहेरी धावा मात्र आम्ही काढणार नाही हे दोन फलंदाज सांगतात. फक्त षटकार आणि चौकारांनी आमची बॅट आम्ही चालवणार. याही वेळेस चांगला फटका आहे, अगदी पॉइंटच्या मध्ये चेंडू जाईल. आमचे समालोचक सोनू हा चेंडू उचलतायत आणि इशारा करतात की या 4 धावा आहेत. धावसंख्या पोहोचली जाते तर तब्बल 43 या अंकावरती. 2 षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आहे.
दोन्ही फलंदाजांनी मात्र दादागिरी मैदानामध्ये दाखवली आहे. आपल्या बॅटची आणि आपल्या मनगटाची ताकद इथे दाखवली आहे. कुराडपाडा संघाच्या गोलंदाजांची मात्र इथे पिशरे काढली जात 2 षटकामध्ये, परंतु 2 षटकाचा मित्रांनो अजूनही खेळ बाकी आहे. पुनरागमन करावं लागेल, चांगला मारा करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, तरच या सामन्यामध्ये कमीत कमी ज्या 43 धावा आहेत ते मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. पाया भरणा चांगला केला आहे, परंतु डोंगर एवढा आव्हान जर पेलवायचं नसेल तर मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये विकेट घ्यावे लागतील, चेंडू निर्धाव टाकावे लागतील, आग ओतणारी गोलंदाजी करावी लागेल मैदानामध्ये, तरच जोडीला रोखण्यात यश येईल ती कुराडपाडा संघाच्या गोलंदाजाला. तर पाहूया तिसरे षटक असेल सांघिक कोट्यातलं आणि वैयक्तिक तिसरे षटक असेल. मात्र फलंदाजी अफलातून पाहतोय आपण या क्रीडांगणावरती. 43 धावा, गोलंदाज असेल पिंट्या. याही वेळेस मोठा फटका आहे, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु चेंडू उचलण्याचं फक्त इथे काम केलं जातंय. काय फटका आहे, पुन्हा एकदा दर्जेदार फटका. तर निश्चित म्हटलं जातंय की आकाशातला चांदा मोजता यावेत अशी नजर हवी आणि मैदानात उतरल्यावर विरोधकाला सुद्धा घाम फुटावा अशी दहशत हवी. तर हाच फलंदाज ती दहशत या क्रीडांगणावरती दाखवतोय. काय फलंदाजी होते, तब्बल 47 धावसंख्येवरती संघाला पोहोचवलं जातंय. थांबण्याचं मात्र नाव घेत नाहीये, सुसाट अगदी एक्सप्रेस सुटली जाते. याही वेळेस जेवढं करावं क्षेत्ररक्षकाला यावेळेस टाटा बाय बाय करावला भाग पाडलं जातंय. अगदी डोक्याच्या वरना चेंडू जातोय 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाला यावेळेस सलामी देतो चेंडू आणि चेंडू आणतोय सीमारेषा, दर्जेदार चौकार, अर्धशतक येते धाव फलकावरती. काय फलंदाजी आहे, आम्ही पाहत होतो की दीपकची फलंदाजी पाहायची होती, परंतु इथे फलंदाजी करतोय तो गणेश आणि प्रवीण. काय फलंदाजी होते, एक शेर तो दुसरा 1.25 शेर. पहिलं सत्र प्रगती पथावरती आपण पाहतोय. एक जबरदस्त सामना पहिल्या फेरीतला अंतिम सामना असेल पहिल्या फेरीतला. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. पहिल्या फेरीमध्ये जबरदस्त हाणामारी आहे, इथे झेल आहे, चुकी करणार नाहीये क्षेत्ररक्षक. त्यांना माहिती आहे जर का इथे चुकी झाली तर मात्र फलंदाज आपल्याला सोडणार नाहीये आणि चांगला झेल इथे पकडला जातोय. उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाने मात्र इथे चुकी केली नाहीये आणि या फलंदाजासाठी टाळा होऊन जाईल मित्रांनो. चांगली फलंदाजी या फलंदाजाच्या भात्यामधनं आपल्याला पाहायला मिळते. तर निलेश गणेशने मात्र चांगली फलंदाजी दर्शन इथे घडवून दिलंय विरोधी संघाला. इथे चांगला चेंडू फेकी केली जाते. ज्या चेंडूची नितांत गरज आहे अशा चेंडूची इथे फेकी करावं लागेल विरोधी संघाला रोखण्यासाठी, कारण खूप मोठं आव्हान त्यांना दुसऱ्या सत्रामध्ये असेल. यावेळेस खराब गोलंदाजी होते, स्पेअर चेंडूचा मारा होतोय. धावा कमी की काय म्हणून गोलंदाज म्हणतोय अजून एक धावे आणि तुमची धाव वाढव म्हणजे तुम्हाला जास्तीच धावा होतील आणि जेव्हा आम्ही फलंदाजी करू तेव्हा अजूनही टार्गेट मोठं असेल. इथे काय फटका आहे, सर्व व्यासपीठाला सलामी दिली जाते. देखना फटका, 6 धावा येतात या फटक्यावरती सुद्धा. अजूनही तिसरे षटक प्रगती पथावरती आहे मित्रांनो. काय फटकेबाजी चालू आहे. जरी गणेश माघारी गेला असला तरी सुद्धा फलंदाजी मार्कवर प्रवीण अजूनही मैदानामध्ये आहे आणि प्रवीण सुद्धा इथे मी सुद्धा कमी नाहीये असंच काही दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे चेंडू जाईल फाईन क्षेत्रामध्ये,
चेंडू जाईल सीमा रेषा ओलांडली जाते चेंडूने. इथे अजून एक येतोय दर्जेदार चौकार आणि या चौकारांची साहाय्याने तब्बल 3 षटकानंतर धावा येतात त्या धावफलकावरती. 62 3 षटकाचा इथे खेळ संपला आहे. पहिल्या सामन्यामध्ये 81 धावा कुठल्या गेल्या होत्या, तर या सामन्यामध्ये तो रेकॉर्ड तुटला जाईल का, आणि प्रयत्न नक्कीच करणार आहे प्रवीण. जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मोठे फाटके नक्कीच ममदापूर संघाच्या पाठीराख्यांना, कर्णधाराला आणि स्वतःला असेल. कारगिल चषक ठेवलाई हो, लाखाचं बक्षीस लावलाई हो. वर्धापन दिन हा कारगिल रिक्षा स्टँड वाल्यांचा. पाषाणे गाववाल्यांनी भारी बक्षीस लावलाई लाखाचा. गावकऱ्यांनी मदतीचा हात दिलाई हो, पाषाणे गावकऱ्यांनी मदतीचा हात दिलाई हो. कारगिल रिक्षावाल्यांनी लाखाचं बक्षीस लावलाई हो, पाषाणे गाववाल्यांनी लाखाचं बक्षीस लावलाई हो. तर थँक्यू डीजे. 62 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली फलंदाजी होते. नौका फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय निलेश. तर अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार आहे. सांगी कुठे तिसरे 4थे षटक हाताळतोय. इथे उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू जातोय. पंच आमच्याकडे वळता स्वेर चेंडूचा इशारा करतात. 63 धावा येतात धावफलकावरती. आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की 63 धावा धावफलकावरती येत आहेत. पुन्हा एकदा काय फटका आहे. तुम्ही कुठलाही जाळ लावा नाहीतर कुठलाही पिंजरा लावा, आम्ही मात्र त्या पिंजऱ्यामधून आणि त्या जाळ्यामधना मार्ग काढणारच. हेच सांगतोय फलंदाज इथे. काय फटका आहे अफलातून. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला इथे संधी नव्हती. यावेळेस गोलंदाज चोख उत्तर देतोय. डॉट चेंडूची सांगता केली जाते गोलंदाजामार्फत. तर पाहूया उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चुकी होत नाहीये. क्षेत्ररक्षक मात्र चांगलं पाहायला मिळते. दुसऱ्या विकेटचं पतंग होतंय. प्रवीण नौका फलंदाज मैदानामध्ये पुन्हा एकदा जातोय. पहिला प्रवीण गेला होता, त्यांनी मात्र हाकार माजवला होता गोलंदाजावरती. अक्षरशः चौकार आणि षटकाराची बसा केली होती. तर हा प्रवीण आहे. इथे मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा चुकी करत नाहीये. जेवढे झेल उडाले आहेत ना प्रवीण, ते मात्र झेल टिपले आहेत. कुराडपाडा संघाच्या या क्षेत्ररक्षकांनी चांगले क्षेत्ररक्षक आहे, परंतु गोलंदाजी मात्र इथे खरा पाहायला मिळते आपल्याला. कारण जेवढे झेल आतापर्यंत आपण 3 झेल उडालेले पाहिले मैदानामध्ये, म्हणजे खूप उंच झालेले झेल होते आणि ते झेल मात्र खरोखरच कन्व्हर्ट केले, म्हणजे झेल सोडले नाहीत. परंतु इथे कुठेतरी विचार करावा लागेल तंबूमध्ये जेव्हा येतील तेव्हा क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज त्यांचा कर्णधार की आपण गोलंदाजी कशी केली करायला हवी. तर प्रवीण इथे सज्ज होतील. 2 नौके फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे अगदी कार्पेट लेवलचा फटका आहे. इथं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलणार, फेकणार. चांगली रनिंग पाहायला मिळते. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावे निशी. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 69 या अंकावरती.
पाहूया उर्वरित चेंडू मध्ये प्रवीण आणि ममदापूर संघ किती धावांपर्यंत टार्गेट सेट करेल। इथे गोलंदाजाच्या डोक्यावर ना चेंडू धाडला जातोय। चांगले क्षेत्र पाहिलंय आपण कुऱ्हाडपाडा संघाकडनं। मी मगाशी सुद्धा म्हटलो की कुऱ्हाडपाडा संघ क्षेत्ररक्षण चांगलं करतो परंतु गोलंदाजी मात्र खराब झाली। इथे पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय। पहिल्या सत्रामध्ये विचार केला तर तब्बल 71 धावा पहिल्या सत्रामध्ये कुठल्या गेल्या आहेत ममदापूर संघाने। तर विजयासाठी टार्गेट असेल मित्रांनो ते 72 धावांचं। मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीही जिंकत नाहीये। हेच आता कुऱ्हाडपाडा संघाला घरात ठेवायला हवं। तुम्ही मनातून हारू नका, नक्कीच विजय तुमचा होईल। प्रयत्न करा, प्रयत्न केल्याने यश नक्कीच मिळते। तर ममदापूर संघाकडनं ज्याने फलंदाजी अफलातून केली होती तो यावेळेस गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतोय। सांगी कोट्यातलं पहिलं षटक असेल, वैयक्तिक षटक असेल। 72 धावांचं टार्गेट आहे आणि या मैदानामध्ये प्रयत्न केले तर नक्कीच धावसंख्या होऊ शकते। दोन्ही फलंदाजाने जर काही मैदानामध्ये चांगली फलंदाजी केली, खराब चेंडूची प्रतीक्षा केली तर मात्र या धावा नक्कीच होतील। त्यासाठी प्रयत्न होणं महत्वाचं असतं। तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर असेल प्रवीण। तर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज। इथे अपील केली जाते, बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळले जाते, एकेरी धावे। चला पंचांची आपण उज्जत घालायची नाही मित्रांनो। तर एक धाव येते पहिल्या चेंडूवरती। पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय। एकेरी धावेच्या सहाय्याने कुऱ्हाडपाडा संघाची एक धाव येते धाव फलकावरती। मोठ्या फटक्यांची गरज आहे। पहिल्या षटकामध्ये जर हल्ला बोल केला तर मात्र ममदापूर संघावर दडपण येईल, परंतु तसा प्रयत्न करण्यात अपयश येते। बॅट फिरवली जाते, बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क नाहीये। प्रवीण आपण नाणेफेक करून घ्यायचे।
चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण ज्या प्रकारे फलंदाजी केली होती त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करताना इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडू फाईन क्षेत्रामध्ये जाईल. 4 धावेसाठी हा येतोय दर्जेदार चौकार. याच फटक्यांची गरज आहे, चौकार आणि षटकारांची गरज आहे. सलामीची जोडी आहे मैदानामध्ये. पहिला चौकार येतोय, धावफलकावरती धावा येतात. 5 चेंडू फेकून होतात ते 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. ममदापूर संघाने पहिल्या सत्रामध्ये 19 धावा कुठल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. ते झेल होऊ शकतो. खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिल्या विकेटचा अडथळा इथे दूर होतोय. पहिला विकेट इथे तंबूच्या आसऱ्याला येतोय. ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतंय ते ममदापूर संघाकडनं. आणि ते पहिला गडी येतोय तो तंबूच्या आसऱ्याला. सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाहीये. फलंदाज काय म्हणतोय गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये, पण परिस्थिती खराब आहे बोरपाडा या संघाची, कुराडपाडा या संघाची. महत्वाचा विकेट इथे तंबूच्या आसऱ्याला आपण पाहतोय. इथे मोठा फटका आहे. 6 धावा. इथे फलंदाज आपले इरादे स्पष्ट करतोय की आम्ही सुद्धा या क्रीडांगणावरती जिंकण्यासाठीच आलोय. तर पहिला षटकार या सामन्याचा दुसऱ्या सत्रामध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर विकेटचं पतंग झालं होतं, परंतु या फलंदाजाने गेल्याच आपली बॅटची ताकद मैदानामध्ये दाखवतो आहे. इथेही आडवी बॅट चालवली होती, परंतु मोठा फटका येत नाहीये. 30 षटकामध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. एकेरी धावेच्या सहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या आहे ती जेमतेम 12 या अंकावरती. तर उर्वरित 18 चेंडू असतील मित्रांनो आणि 62 धावेची गरज असेल. 18 चेंडू 62 धावेची गरज. इथे चांगला चेंडू फेकला जातो गोलंदाजा मार्फत. पडल्यानंतर थोडा वळण घेतोय पंच. कळवतात की हा निर्धाव चेंडू आहे. याही वेळेस उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू. पंच यावेळेस आमच्याकडे वळलेत. स्वेर चेंडूचा मारा होतोय. अवांतर धाव मिळली जाते. 13 अंकावरती धाव संख्या पोहोचली जाते. खूप मोठे लक्ष आहे
सुरुवात थोडीशी खराब झाली आहे, परंतु अजूनही 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. इथे सुद्धा मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न केला जातोय. मिड विकेटला चेंडू जाईल अगदी कार्पेटच्या सहाय्याने. तोपर्यंत एकेरी धाव इथे कंप्लीट केली जाते. इथे एकेरी आणि दुहेरी धावाने ममदापूर संघाला मात्र फरक पडणार नाहीये. फरक पडेल तो कुराडपाडा या संघाला, कारण त्यांना लक्ष दिलं आहे ते तब्बल 72 धावांचं. आणि त्या टार्गेट पर्यंत जायचं असेल तर मात्र हवाई फायर चेंडूला सीमारेषा दाखवावी लागेल. इथे सुद्धा उसळी घेऊन जाणारा चेंडू, सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण. गोलंदाजाच्या भात्यामधनं एक चांगल्या चेंडूची फेकी केली जाते. फलंदाजाकडे या चेंडूला मात्र उत्तर नव्हतं. इथे गोलंदाज प्रश्न विचारतोय फलंदाजाला, काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये, बांधून ठेवतोय हा गोलंदाज. यावेळेस नक्कीच फलंदाज इथे उत्तर देतोय, परंतु एक धाव मात्र पूर्ण दुसरा प्रयत्न केले जातात, परंतु एकेरी धावावर इथे समाधान मानावं लागेल. चांगला फटका होता, परंतु डीपचा क्षेत्ररक्षक तेवढाच वेगाने चेंडूवरती आला. दक्षता घेतली गेली की दुसरी धाव या चेंडूवरती मिळणार नाही आणि एकेरी धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय त्या दोन फलंदाजांना. ज्या फटक्यांची गरज आहे ते फटके इथे येत नाहीयेत. आता मात्र मोठा फटका आला आहे, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षक, अगदी सीमारेषे लगत असलेला हा क्षेत्ररक्षक झेल टिपतो. तर पंच आपण निर्णय करायचा आहे. चांगला फटका होता आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक सुद्धा इथे पाहायला मिळतंय. रिझर्व मध्ये तर विकेटचं पतंग होतोय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, चांगला झेल पाहायला मिळतोय. अगदी लास्ट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि इथे झेल अगदी आरामात पकडला गेला. पंकच्या पारीचा सुद्धा इथे अंत होतोय. दोन फलंदाज इथे तंबूच्या आसऱ्याला आपण पाहतोय. नौका फलंदाज असेल पिंट्या. इथे फक्त बॅट चालवण्याचं काम केलं जातंय. पंच कळवतात की इथे दुसरं षटक समाप्त होतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर जेमतेम धावा जमा होत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 15. तर गोलंदाजाने यावेळेस चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटक म्हणजे या षटकामध्ये एक महत्वाचा विकेट आणि 3 धावा बहाल केल्या विरुद्ध संघाला. तर थँक्यू डीजे. तर खराब फलंदाजी पाहतोय. विजयाचं लक्ष खूप मोठं आहे, तर चांगली फटकेबाजी करायची आहे उर्वरित 2 षटकामध्ये. जर का लक्ष्याच्या जवळपर्यंत पोहोचायचं असेल तर इथे खराब गोलंदाजी होते. स्वेर चेंडूचा मारा होतो. 16 येतात धावा येतात धावफलकावरती. रडायचे नाहीये,
तर आता फक्त इथे लढायचे आहे, म्हणजे परिणाम काही हो, फक्त लढायचे आहे. तर हेच काम इथे दोन फलंदाजांना करायचं आहे. तर पाहूया फलंदाज इथे ते काम करतायत का. यावेळेस मात्र चांगला चेंडूची फेकी केली जाते गोलंदाजा मार्फत. फलंदाजाला यावेळेस उत्तर नव्हते, फलंदाजाकडे चांगली गोलंदाजी पाहतोय. फलंदाजी मात्र जी अपेक्षा आहे पाठीराखांची ती मात्र पूर्ण होताना दिसत नाहीये फलंदाजा मार्फत. अजून एका चांगल्या चेंडूची फेकी केली जाते गोलंदाजाच्या भात्यामधून. अजून एक चांगला चेंडू फेकला जातोय. एक मोठ्या लक्ष्याचं पाठलाग करायचा होता या संघाला, परंतु खराब सुरुवात झाली. त्यानंतर वारंवार चेंडू निर्धाव टाकले गेले, खराब फटकेबाजी पाहायला मिळाली. इथे फलंदाज बरसतोय, ना मैं आवाज करता हूं ना मैं दहाड़ता हूं, मैं तो सीधा बल्ले से बात करता हूं. इथे येतोय षटकार. खूप उशिरा का होईना परंतु फलंदाज मात्र षटकार मारतोय. मला वाटतंय की हा सलामीला आलेला फलंदाज आहे रमेश, चांगली फलंदाजी करतोय, पण उर्वरित फलंदाजांनी मात्र याला साथ दिली नाहीये. यावेळेस इथे खराब चेंडूची फेकी केली जाते. चेंडू लॉंग स्टॉक एरिया मध्ये जाईल. चेंडू मात्र फलंदाजाने इथे धाव मात्र घेतली नाहीये, फक्त एक धाव घ्यायचे स्कोर. नक्कीच फलंदाजाला त्या स्वतःवरती विश्वास आहे की मी येणाऱ्या चेंडू मध्ये मोठी फटकेबाजी करेल. इथे तो दाखवून देतोय, जे मात्र इथे सुटला जातोय. पुन्हा एकदा वाघूर इथे फाटलं जातंय, शिकार सुटलं जातंय आणि इथे किंमत मोजावी लागते ती 4 धावे निशी. तर पाहूया पुढील चेंडू. इथे पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता, परंतु वारंवार तीच संधी देणार नाहीये मी, असंच गोलंदाज फलंदाजाला ठणकावून सांगतोय. चेंडू मध्ये केला गेला, निर्धाव चेंडू फेकी केली गेली आणि चोख उत्तर दिलं ते फलंदाजाला. गोलंदाजाने यावेळेस चांगला फटका, अगदी देखना फटका येतोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पॉइंट आणि गलीच्या मध्ये गेलेला चेंडू अगदी सीमारेषे लगत क्षेत्ररक्षक असलेल्या क्षेत्ररक्षकाने चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकेरी धाव इथे मिळली जाते. 3 षटकाचा पंच कळवतात की खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 28. दीपक गोलंदाजी मार्कवर येईल. तो यानंतर आंबेवाडी संघ आणि सराईवाडी संघ आपली उपस्थिती इथे दाखवायची आहे. आपण दोन्ही संघांनी येऊन थांबायचं आहे. चांगला फटका होता, चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल. इथे येतोय अजून एक चौकार. प्रयत्न केले जातात फलंदाजाकडनं, परंतु लक्ष खूप मोठं आहे. मला वाटतं अजूनही धावाची गरज असेल. उर्वरित चेंडू मध्ये 5 चेंडूचा खेळ असेल. धावफलकावर धावा येतील 32. रमेश मात्र एक किल्ला लढवतोय. इथे दुधारी तलवारचा वापर केला होता. क्रिकेटमध्ये म्हटलं जातंय कटी तो सामने वालों की गर्दन नहीं तो अपनी तलवार और अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती है. तोच इथे वापर केला गेला. फलंदाज म्हणतोय आता लक्ष्यापासून आम्ही दूर गेलो आहेत, परंतु पुढच्या येणाऱ्या सामन्यासाठी सराव करायचा आहे. मला सुद्धा रिवर्सचा फटका मारून दाखवून द्यायचं आहे. तोच प्रयत्न ते करतोय फलंदाज. इथे सुद्धा सुंदर गोलंदाजी होते. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. तो 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी असेल. नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय. रमेश मात्र येते
आत्महत्या करतोय आणि माघारी येतोय. फलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली, पण उर्वरित फलंदाजांनी त्याला साथ दिली नाहीये. तर नौका फलंदाज मैदानामध्ये आत्महत्या चेंडूचा खेळ इथे बाकी. इथे सुद्धा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय, बाहेर जातोय, थोडा टर्न पाहायला मिळतोय. ते दीपक याच्या माध्यमातून आपण चांगली गोलंदाजी पाहतोय. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतो. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. त्यानंतर इथे दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. आंबेवाडी, विपाक्ष, सराईवाडी इथे सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. ममदापूर संघ मात्र पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली, त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा क्षेत्ररक्षण करायला हा संघ मैदानामध्ये उतरला त्यानंतर चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. हे जेव्हा तुमच्याकडे क्षेत्ररक्षण गोलंदाजी क्षेत्ररक्षण हे जेव्हा साथ देतात तेव्हा तुम्ही नक्कीच आपला संघ विजय करून देतात. इथे सुद्धा चांगला चेंडू आहे, म्हणजे कळवतात की 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. तर विजय संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाचे सुद्धा गोड गोड कौतुक असेल. तर पहिल्या फेरीचे इथे सामने संपले आहेत. दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. तर आमच्या समेत जोडले जातील सोनू यांचा ह्या मला गोड आवाजात ऐकायला मिळेल. मागचे 2 दिवस